नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे कमळीची तब्येत खूप बिकट झालेली असते, कारण की तिने ब्लड देण्यासाठी गेलेली असते. तिथे तिच्या ब्लडची जी काही पाईप असते ती कोणीतरी कट केलेली असते, त्याच्यामुळे तिचं ब्लड खूप कमी झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की लवकरात लवकर हिला आपण ब्लड चढवलं पाहिजे, कारण की हिला जर लवकरात लवकर ब्लड दिलं नाही तर हिच्या जीवाला धोका असू शकतो. त्यासाठी ऋषी खूप टेन्शनमध्ये असतो. निंगी आणि बंड्याही तिथेच हॉस्पिटलमध्ये असतं. ऋषी म्हणतो, काही जरी झालं बंड्या, आपल्याला कमळीला वाचवलं पाहिजे, कारण की कमळीला ऑक्सिजनची कमी झालेली आहे. तिचं शरीर नावानाव थंड पडायला लागलं आहे. तिची परिस्थिती खूप वाईट झाली आहे. असं काही म्हणल्यानंतर ऋषी म्हणतो की मी ब्लड बँकमध्ये फोन करून बघतो की तिथे आपल्या कमळीसाठी ब्लड भेटेल का. असं काही झाल्यानंतर तोपर्यंत ते राजन आलेला असतो कमळीचा स्केच काढण्यासाठी. तेही फोटो राजन आणि सरूचे फोटो घेऊन राजन म्हणतो की ही माझी पहिली बायको गौरी आहे. तो स्केच काढणारा म्हणतो की तुम्ही काहीतरी वेगळं माझ्यापासून लपवत तर नाही ना, असं किती तुम्ही लग्न केलं आहेत. राजन म्हणतो की अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही. मी तुळजाईची शपथ घेऊन सांगतो की माझ्या मुलीची बायकोचा शोध चालू आहे, तिच्याबरोबर पोलीसही आमच्याबरोबर आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही स्केच बिनधास्त काढा. असं काय म्हणल्यानंतर स्केचवाला म्हणतो की ह्या फोटोमध्ये ज्या बाईचा चेहरा आहे तो खूप ब्लर झालेला आहे, त्याच्यामुळे स्केच काढणं खूप डिफिकल्ट वाटतंय मला. असं काही झाल्यानंतर राजन म्हणतो की तुम्ही काही जरी झालं, कितीही प्रयत्न करा, कितीही पैसे लागले तर चालतील, पण तुम्ही हा स्केच काढा म्हणजे काढाच. आणि तुम्हाला पैशाची कसली उणीव भासून देणार नाही मी. पैसे तुम्ही जेवढे मागाल तेवढे देऊ. स्केचवाला म्हणतो की तुम्ही माझ्याकडून कुठलंही चुकीचं काम तरी करून घेत नाही ना. तोपर्यंत राजन म्हणतो की नाही, तसलं काही चुकीचं वगैरे काहीसुद्धा नाही आहे. मी फक्त माझ्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, माझ्या बायकोला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो हो ठीक आहे, मी काढतो. राजन बाहेर येतो, गाडीपाशी उभा राहतो. तोपर्यंत अन्नपूर्णाचा फोन येतो की अरे राजन, काय झालं, स्केच काढायला दिलास का. हो मी दिला आहे. तोपर्यंत राधिका आणि आपली सरू दोघीजणी रस्त्यातून चाललेले असते. सरू अचानक राजनला पाहते, डोक्यावरती पदर घेते आणि तोंड लपवण्याचा प्रयत्न करते. एका वृक्षाला जाऊन लपण्याचा प्रयत्न करत असते. राधिका म्हणते, सरू मावशी काय झालं तुम्हाला, असं का थांबलात तुम्ही. तोपर्यंत सरू म्हणते काही नाही. तोपर्यंत राधिका पटकन राजनकडे बघते, राजनला हाक मारून बोलवून घेते. आणि तो पण राजन म्हणतो, अगं राधिका कुठं गेली होतीस. तो पण काही नाही हो, आम्ही ना भाजी आणायला गेलो होतो. राधिका म्हणते, तुम्ही कुठं गेला होता. काही नाही ग, जरा मोठ्या मुलगी आहे ना माझी, तिच्याबद्दल तुला माहीत आहे ना, मी शोध चालू केला आहे. तोपर्यंत हे सगळं बोलणं सरू ऐकत असते. राधिका म्हणते, म्हणजे मला काही समजलं नाही, तुम्हाला काय बोलायचं आहे. राजन म्हणतो, अगं माझी गौरी आहे ना, तिची मुलगी, त्यांचा शोध किती दिवसापासून चाललो आहे, तुला माहीतच आहे ना. राधिका म्हणते, हो राजन काका, मला चांगलंच माहीत आहे, लवकरात लवकर तुम्हाला त्या दोघी भेटतील. राजन म्हणतो, हो भेटतील ना, आणि त्या दिवशी त्या दोघीजणी भेटतील ना, माझ्यापेक्षा खूप मोठे म्हणजे आनंदाची गोष्ट असणार आहे. आणि त्यांना कधीही माझ्यापासून लांब पाठवणार नाही, एकदम फुलासारखं जपणार आहे. हे सगळं आपली सरू ऐकत असते, तिच्या डोळ्यातून पाणी येते. तो पण राजन म्हणतो, अगं राधिका ह्या कोण आहेत. राधिका म्हणते, अहो आपल्या त्या सरू मावशी नाहीत का घरातल्या. तोपर्यंत तो म्हणतो, हो हो, त्यांच्या हातचं आम्ही जेवण जेवलो होतो. तो म्हणतो, तुमच्या हातचं जेवण खूप छान होतं आणि जेवणाची चव मी ह्याच्या आधीही चाकली आहे. माझी गौरी सेम तुमच्यासारखं जेवण बनवायची. असं काही झाल्यानंतर ऋषी खूप टेन्शनमध्ये असतो. तोपर्यंत नयनताराचा फोन येतो, अरे ऋषी कुठं आहेस, येण्या लवकर घरी. अगं आई, मी हॉस्पिटलमध्ये आहे. नयनतारा खूप घाबरते, म्हणते, काय झालं हॉस्पिटलमध्ये असायला, तू ठीक तरी आहेस ना. तो म्हणतो, हो मी ठीक आहे, काही टेन्शन करू नको, कारण की कमळीची तब्येत खूप ठीक नाही आहे, ती खूप बिकट परिस्थिती आहे तिची. कारण की तुला माहिती आहे ना, आज कॉलेजमध्ये शिबिर होतं, रक्तदान शिबिर, आणि त्याच्यामध्ये कमळी ब्लड द्यायला गेली. तिची ब्लडची पाईप कोणीतरी कट केली आणि तिचं ब्लड खूप वेस्टेज गेलं आहे. आणि तिला आत्ता सध्या ब्लडची गरज आहे. तुझ्या माहितीप्रमाणे बॉम्बे ब्लड कोणाचा असेल तर ओळखीचा, तर तू त्यांना सांग आणि काहीतरी मदत कर कमळीची.
तोपर्यंत नयनतारा म्हणते, हो बघतेच माझ्या ग्रुपमध्ये. असं काही म्हणल्यानंतर दोघेजणी फोन ठेवतात आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं काही पाहायला भेटणार आहे की कामिनी आणि अनिका ह्या दोघीजणी आपल्या कमळीबरोबर एवढं सगळं करूनही शांत बसत नाहीत. अनिका ही कमळीपाशी येते हॉस्पिटलमध्ये आणि तिचा ऑक्सिजन काढण्याचा प्रयत्न करते. हेच आपला ऋषी पाहतो. अनिकाच्या चांगलीच सानकीनं कानाखाली मारतो. त्याच्यावरूनच ऋषीला कळते की हा सगळा प्लॅन कामिनीचा आणि अनिकाचा आहे. त्याच्यावरून ऋषी म्हणतो की अनिका तू चालती होऊन इथून, आणि ऋषी म्हणतो की तू आपल्या कमळीला कसलीही इजा पोचवू शकत नाही, कारण की मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तिला काहीही होऊ देणार नाही. अखेरकार ऋषी आणि कमळी आणि सरूचा ब्लड ग्रुप एक होतो. अखेरकार आपली सरूच कमळीला ब्लड देते. ते पाहायला भेटणार आहे. खूप छान ट्विस्ट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.